तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामोलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? माँसाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा माँसाहेब काय करायच्या हो? आपलं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न आज विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का हो, या पुण्य पावन मातीमध्ये आपलं माहेर किंवा सासर आहे, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ रुक्मिणी जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रमाई जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी घडायला हवी. तुम्ही तर शांतच झाले. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर सोहळा चालू आहे, तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे की आज गौतमी पाटीलही सोलापूरला आहे आणि तिला जर बातमी कळाली की मेंढापूरमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय, संध्याकाळी 7 ते 9ची वेळ आहे, मग आपण भेट द्यायला 10 मिनिटं मेंढापूरला जाऊयात. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात सर गेली. आजूबाजूला 20 गावात जर गेली की आज गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे, मला खरं सांगा तुमच्या आजूबाजूच्या 20 गावातला एक तरी पोरग त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, ज्यावेळी हेच अभिनेत्री समोरून येत असतील ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल, मग आम्हाला वाटतं समाजानं आमच्या मुलींकडेही त्याच नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला माधुरी दीक्षितच्या नावानं कोणीच ओळखत नाही. आणि खऱ्या अर्थानं मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज मग तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता खऱ्या अर्थानं 3 वर्षापूर्वी जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनमध्ये सर खऱ्या अर्थानं पप्प्यानं 2 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्याचा स्वभाव अत्यंत चांगला असेल पप्प्यानं खऱ्या अर्थानं तर ठीक, पण एखादी पप्प्यानं गोरीपान बायको केली आणि जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर महिला मंडळ ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखाद्या रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतोय? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की नवरात्रीमध्ये 10 दिवस असणारी दुर्गा माता अहोरात्र आपल्या घरी असावी, तर आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या सासऱ्यांसह घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या व्याख्यानातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही देवी मातेंच्या चरणावरची आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आत्ता मला 1.5 महिन्यापूर्वी सर मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चाललंय बाळा,
बरी आहेस ना बाळा? तब्येत कशी बाळा? मी ये म्हणून हिला सांभाळायचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू अत्यंत फटकळ आहे. मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण बाबा त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींनो, आजचे व्याख्यान तुम्हाला नाही पटलं तर मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण या निमित्तानं तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आज मात्र एक नक्की विनंती करून जातो. सध्या मुलीच मिळत नाहीत, त्यामुळे लग्न सीजन सध्या वर्षभर चालू आहे. इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून ती उद्या डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचं म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही खरंच लक्ष देतोय का? माझ्या बहिणींनो याचा नक्की विचार करा. आज तुम्हालाही भाऊ आहे ना? असं होऊ नये महिला मंडळ. पण आज संध्याकाळी व्याख्यानावरून घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईचा तुम्हाला फोन आला आणि तिने तुम्हाला सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का? अंता त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली. निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 25 रुपयानं मजुरी करून तुमच्या नवऱ्याचं शिक्षण पूर्ण केलंय आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून तुमचं सासर घडवलंय, ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. खऱ्या अर्थानं ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आई वडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वर्गात जाण्याची गरज पडणार नाही. तुमचं घरच स्वर्ग झालेलं असेल, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा नाही. आणि मेंढापूरची सासू ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगून थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वयशील. आता आपल्याच गावची सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, आता पुढचे 3 दिवस अवकाळी पाऊस सांगितलाय, तिकडे युक्रेनचं युद्ध पेटलंय, तिकडे इराण पेटलंय, इकडे बांगलादेश पेटलंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि तिकडला बॉम्ब इकडे पडला तर काहीच राहायचं नाही. आता खऱ्या अर्थानं आपला सोहळा चाललाय, नवरात्रीचा जागर आहे, आपल्याला पोळ्या करायच्यात, मी जरा शेतात जाऊन येते, तू डाळ वाटून घे. मेंढापूरची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी, तिने फक्त घरात डोकून पाहिलं भो, सुनबाई दिसाना, डाळीच्या तपेलाही दिसाना, ती घरात नाही घुसली. ती परत निम्म्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हटली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये, आता वरच्या अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं डाळ राहते होय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. पर माझंही बोलणं इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळं आहे, आत्या म्हटलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या.
हाता आत्यात आली म्हणजे काळजात बसली म्हणजे आई झाली. जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवून मा दुर्गेची शपथ घेऊन बसल्या जागेवर स्वतःच्या अंतकरणाला फक्त एकच प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज खरंच आमच्या सुनेला आमच्या घरामध्ये आम्ही सुद्धा आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला तर मात्र आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण चार भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आपण गावातल्या निम्म्या चौकात जाऊन तिच्या नामाचा डांगोरा पिटतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी 10 ते 15 केस उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 7-7 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये घरात काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची वास्तवात विस्तवासारखी अवस्था असेल तर कोणतं अध्यात्म खरंच आमच्या अंतकरणात रुजलंय याचा मात्र विचार करावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं आज 80% कुटुंबाची वाताहत होण्याचं जर खरं कारण कोणतं असेल तर माझ्या बहिणींनी तुमच्या घरातल्या वातावरण हे तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त आम्ही भगरीचा उपवास केला, आम्ही फक्त भेंडी खाऊन उपवास केला, आम्ही चप्पल न घालता उपवास केला म्हणजे देवी माता प्रसन्न होईल ही अंतकरणातली भावना पहिल्यांदा दूर करा. आम्ही आमच्या घराचं नंदनवन करू शकलो तर देवी माता स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे.